राख खाल्ली जाती हे तुम्ही ऐकलंय कधी? दात घासणं वगैरे ठीक आहे, पण आता ऐका. हे आसाममध्ये स्पेशली केळीच्या सालीपासून हे बनवलं जातं. केळीच्या सालीला सुकवलं जातं. त्यानंतर त्याला आग लावून त्याचं पाणी काढलं जातं. हे एक स्पेशल केळाचं झाड आहे. त्याला भीमखोल असं म्हणलं जातं. हे केळं आपण कट केलं की त्याच्यामध्ये बीज निघतात आणि हे जे खार आहे ते पपईच्या भाजीमध्ये, माशाच्या डोक्याच्या भाजीमध्ये वापरलं जातं. ॲसिडिटीला कंट्रोल करतं, गट हेल्थ आपलं सुधारतं आणि पचनशक्तीही याने वाढते. तर आसाममध्ये ही राख आणि त्यापासून मिळालेलं पाणी एक आयुर्वेदासारखं वापरलं जातं आणि रोजच्या जेवणाचा त्यांचा एक भाग झालेला आहे. तर आसाममध्ये ही राख खाल्ली जाते. आजही आपल्याकडे खेडेगावामध्ये भाकरी खाल्ली का हा प्रश्न विचारला जातो. शहरात आपण जेवण केलं का विचारतो. तसंच तुम्ही आसाममध्ये आले तर तुम्हाला विचारलं जाईल भात खाल्ला नाही म्हणजे भात खाल्ला का. इथली भात संस्कृती आहे. इथले लोक इथल्या मातीमध्ये भात पिकवतात. आपल्याकडे जसं म्हणलं जातं की आज मला खूप कंटाळा आलाय तर मी आज भात बनवते, तसा आज यांच्याकडे कंटाळा जर आला तर चपाती बनवली जाते. कुठलाही सणवार असू, कुठलीही कार्यक्रम असू, त्यांच्याकडे भात बनवला जातो. कोणाचा 10वा असू, कोणाचं लग्न असू, चांगला मुहूर्त असू, वाईट काळ असू, भात 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 प्रत्येक वेळेस यांच्याकडे भात खाल्ला जातो. बॉइल्ड भाज्यांसोबत खाल्ला जातो. फ्राईड फिश, नॉनव्हेजचे प्रकार यांच्याकडे जास्त खाल्ले जातात. पण भात हा महत्वाचा प्रकार आहे. काही वेळ गेल्यानंतर मलाही लक्षात आलं की या वातावरणामध्ये चपाती बिलकुल पचत नाही, शरीराला जड करते, पूर्ण बॉडी आपली लेझी होऊन जाते. त्यासाठी भात खाणं गरजेचं आहे आणि भात शरीराला हायड्रेट ठेवतं, हलकं ठेवतं आणि कुठलेही काही काम करायसाठी आपण एनर्जेटिक राहतो. तर भात खाणं एक मजबुरी पण आहे आणि या लोकांचं ते बेसिक फूड आहे लहानपणीपासूनच. तर आपल्याला सुद्धा इथे आल्यानंतर काही टाइम नंतर भाताला अडॉप्ट करून घ्यावं लागतं. रोजच्या जीवनामध्ये दिवसभरात एका तरी आपल्या मीलमध्ये आपल्याला भात इन्क्लूड करावा लागतो जर आपल्याला इथे एनर्जेटिक राहायचंय आणि काही काम करायचंय तर. भात हे फक्त अन्न नाहीये, भात एक संस्कृती आहे, भात एक भावना आहे. जर तुम्ही आसाम फिरायला येताल तर इथे चपातीची अपेक्षा करू नका. भात आणि त्याच्यासोबत कुठलीही भाजी घ्या, पोटभर तुमचं जेवण होईल. पण जर तुम्ही चपातीच्या शोधात असताल किंवा नान रोटीच्या शोधात असताल तर मिळणं थोडंसं अवघड आहे. त्यामुळे इथे आले तर भाताला ऍक्सेप्ट करा आणि मन भरून आणि पोट भरून भात खा. नमस्ते. ही आसाममधली कोणती भाजी आहे मी तुम्हाला सांगणार होते. तर ही कुठलीही भाजी नसून ही कोथिंबीर आहे. कोथिंबीर आहे. हो, बरोबर ऐकलं तुम्ही. याला आसाममध्ये बेंगना असं म्हटलं जातं. फॉरेन कंट्रीमध्ये याला लॉंग कोरिएंडर, मेक्सिकन कोरिएंडर असं म्हणतात. ही भाजी आपल्या कोथिंबीरीसारखी दिसते पण पाने लांबट आणि थोडीशी काटेरी असते. हिचा स्वाद कोथिंबीरीपेक्षा जास्त तीव्र असतो आणि विशेष सुगंधी असते. फक्त 2 पानं वापरली तरीही खूप ती सफिशियंट होऊन जाते आणि ही खूप स्वस्त मिळते का तर इथल्या मातीत उगते ती. या भाजीचा, या कोथिंबीरीचा उपयोग हे लोक औषध म्हणून सुद्धा करतात. पचनक्रिया सुधारती, पोटदुखीवर उपाय आहे, शरीराची सूज कमी करतं, संसर्गजन्य आजारांपासून बचाव करते. इथल्या वातावरणामध्ये ड्रायनेस खूप आहे त्यामुळे त्वचा विकार खूप होतात, त्याच्यावरही ही छान उपाय म्हणून आहे. किचनमध्ये आसामी, थाई, फिलिपियन आणि कॅरेबियन खाद्यसंस्कृतीमध्ये स्पेशली हिचा वापर केला